हॅलो, मी पल्लवी. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलं होतं हे छोटंसं बाळ, म्हणजे छोटंसं पिल्लू फक्त 5च महिन्याचं आहे. आणि जेव्हा ते आलं त्याचं मूड एकदम छान होता, पण फक्त 4-5च क्लिक केले आणि पिल्लू जोरजोरात रडायला लागलं. मग त्याची मम्मी म्हणाली की त्याला खूप झोप येते आहे, तर आपण त्यासाठी पाळण्याची तयारी करूया. तर स्टुडिओमध्ये आम्ही ही पण सुविधा अवेलेबल केली आहे पाळण्याची. आपल्यासाठी कसं असतं, आपलं ग्राहक खुश तर आपला कामामध्ये पण मूड चांगला राहतो. आणि जर बाळा जर खुश ठेवायचं असेल तर बाळाची झोप खूप महत्त्वाची असते आणि बाळाचे फोटो खूप छान निघतात. पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला बाळाचे फोटो किती छान निघाले आहे, कारण की फक्त आता फोटो क्लिक झाले आहे. बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. आणि त्यानंतर घरामध्ये जेव्हा मी आली तर मला आज घरात यायला 12 वाजून गेले होते. आणि मला घरात आल्यावर प्रत्येकाची फरमाईश पूर्ण करायची होती, कारण की मंजीने मला आधीच सांगितलं होतं की मम्मा मला आज भरलेली शिमला मिरची खायची आहे, कबीरची आवडीची फुलगोबीची भाजी खायची आहे. आणि त्यांना खायची होती आज शेवग्याची भाजी, ती पण मसाल्याची. कारण आमच्याकडे पडला आहे खूप जोरात पाऊस, त्यामुळे या पावसामध्ये मस्त चमचमीत मसाल्याचं खाल्लं की खूप छान वाटतं. त्यामुळे सगळ्यांची फरमाईश पूर्ण करायची होती. आणि सगळ्यांनी काही म्हटलं आपल्याला तर आपण कसं असतो, आपण कोणाचंच मन दुखवत नाही, कारण की प्रत्येक आईला माहिती असतं की आपल्या मुलांचं याने पोट भरेल. तर आपण कितीही जरी कामात असलो तर नक्कीच आपल्या मुलांसाठी आपण प्रयत्न करत असतो, ते फक्त त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांनी फक्त पोट भरून खाल्लं पाहिजे यासाठी. तर मी इथं शिमला मिरचीमध्ये फक्त थोडंसं बेसन भाजून घेतलं आहे, त्यात तिखट, मीठ आणि तिळीचा कूट, शेंगदाण्याचा कूट हे सगळं घालून घेतलं आहे. आणि मिरचीचे जे वरचं जे टोक आहे ते काढून घेतलं आणि त्यामध्ये हे बेसन पीठ भरलं आहे. आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये शिमला मिरची फ्राय करू शकतो. तर इथं माझी शेवग्याची भाजी पण रेडी आहे मसाल्याची. ती त्यांच्यासाठी चमचमीत अशी भाजी झाली होती छान. आणि मंजीसाठी झाल्या त्या शिमला मिरची. आणि साईडला जो कुकर दिसतो आहे, तर उद्या आमच्या सासूबाईला खायची आहे पुरणपोळी. तर आईंसाठी ह्या पुरणाच्या पोळ्याचा घाट घातला होता. आणि आज तर मला कमीत कमी 5 वाजतील असं वाटतं आहे काम करायला. तर प्रत्येकाचं बस फक्त माझी एकच इच्छा असते की प्रत्येकाने पोट भरून खावं आणि छान आरोग्य त्यांना मिळावं, अशी माझी प्रामाणिक इच्छा असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी कधीच कोणाला नाही म्हणू शकत नाही. कितीही जरी बिझी असली तरी मी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करते. तर असो, आता आपली इथं छान शिमला मिरची पण रेडी झाली आहे. आणि तुम्हाला जो गॅसच्या ओट्यावर पसरा दिसतो आहे, तुम्ही तो बघू नका, कारण की आज खूप कामं झाली होती त्यामुळे हा असा पसरा दिसतो आहे. आणि इथं माझी शेवग्याची भाजी, कबीरसाठी फुलगोबीची भाजी आणि मंजीसाठी छान ही शिमला मिरची भरलेली रेडी झाली आहे. तर असा आजचा माझा दिवस होता. तुम्हाला आवडल्या असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी परत भेटूया. तोपर्यंत